नमस्कार सतर्क प्रेक्षक हो, आता आपण पाटण येथे पाटण तालुक्यातील खुद्द पाटण या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेच्या सर्व सतर्क प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा। कुठला आहे काकी हे ठिकाण? मोरे गल्ली, मोरे गल्ली पासून सुरुवात करतोय आपण। पूर्ण या मोरे गल्लीतून आपण पाहताय संपूर्ण दिवे लावलेले आहेत, रस्त्यावर दिवे आहेत, रांगोळ्या आहेत। अतिशय मोठा पारंपरिक ट्रेडिशनल असा हा पाटण तालुक्यातील श्री लक्ष्मी मातेचा उत्सव आहे। नाव काय आपलं? जयश्री जयवंतराव लुगडे। लुगडे मॅडम, कसं वाटतंय आज तुमच्या लक्ष्मी मातेचा उत्सव? काय सांगाल? आनंदच वाटतोय की त्रिपुरी पौर्णिमा म्हटलं की बायकांचा चांगला सण वाटतो ना, आणि दीपोत्सव केलाय त्यामुळे सगळ्यांनाच आनंद वाटतो। सगळ्यांच्या घरोघरी प्रत्येकाने केलंय ते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गेली कित्येक पिढ्याचा हा श्री लक्ष्मी मातेचा त्रिपुरारी पौर्णिमेचा हा दीपोत्सव आपण पाहताय। इकडे सुद्धा हा दीप संपूर्ण पाटण गावातून घराघरामधून दीपोत्सव साजरा होतोय। प्रत्येकाच्या घरा येताना एंट्रीलाच आपण पाहताय। इथं मी इथं प्रवेशद्वाराजवळ उभी आहे, आपण पाहताय इथं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। खाली सुद्धा या साईडला ब्राह्मणपुरीकडे सुद्धा आपण पाहताय की दिवे दिसत आहेत। आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये देवी मातेच्या मंदिरात एंट्री करतोय। आपण पाहताय इथून सुद्धा दिव्यांची रांग लागलेली आहे। सुंदर मंगलमय पवित्र असा उत्सव, या उत्सवाचा आपण कव्हरेज घेतोय, पुढे जातोय। प्रत्येक भाविक आपण पाहताय येतायत जातायत, दिवे लावलेले दिसत आहेत, दीपोत्सव आहे, त्रिशूळ काढले इथं पाहताय। अतिशय सुंदर मनमोहक आणि मंगलमय असं इथं दृश्य आपण पाहताय। एंट्री करतोय लक्ष्मी मातेचं भव्य दिव्य मंदिर, आणि इथंही स्वास्तिक पासून सुरुवात होती। आपण पहा इथं भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सोनमजी आणि किरणजी पाटण तालुक्यातील ही जोडी, ज्यांचा इथं हा भजनाचा कार्यक्रम इथं आहे। अतिशय सुमंगल आवाजामध्ये भजन येत आहे, आणि त्यासोबतच इथं आपण पाहताय की विविध भाविक येत आहेत, लीन होत आहेत। त्यानंतर हे मुख्य आकर्षण आपण इथं पाहताय, आपण इथं पाहू शकता, हे सुद्धा खूप छान आहे। दिवे लावलेले आहेत, सुंदर आणि ट्रेडिशनल असा हा दीपोत्सव इथं साजरा होतोय। आपण पाहतोय आता देवी मातेच्या मंदिराकडे आपण जातोय, आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया। आणि आपल्यासोबत आहेत सरपंच मोरे साहेब असतील, हे तर मोरे बंधू, आणि त्यासोबत जगताप काका, आणि हे सुद्धा आहेत। आपण जगताप काका अगदी उभा आहेत, उपस्थित राहिलेले जगताप काका, खरंच धन्यवाद। आपण पती पत्नी इथं उपस्थित आहात, आणि आपण प्रतिक्रिया घेतोय की कशी परंपरा आहे आणि किती वर्ष झाला हा उत्सव साजरा केला जातो। नमस्कार सरपंच साहेब, नमस्कार। सतर्क इंडियामध्ये प्रथम स्वागत। काय सांगाल आपल्या या त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त, श्री लक्ष्मी मातेच्या दीपोत्सवानिमित्त काय सांगाल? प्रथम सर्वांना शुभेच्छा, त्रिपुरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। गेले 14-15 वर्ष त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आम्ही, आमचा मित्र परिवार, आनंद तांबे असतील, सर्व यादव सर असतील, निकम सर असतील, सर्व मित्र परिवार, सागर मोरे, सगळ्यांच्या वतीनं, आमचे जगताप मामा, आमच्या सर्व ग्रुप मित्रांच्या परिवार मित्र परिवाराच्या वतीनं गेले 15 वर्ष आम्ही इथं त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करत असतो। पाटण रामदैवत लक्ष्मी विजय या नगरीमध्ये आम्ही गेले 14 वर्ष हा दीपोत्सव साजरा करत, अतिशय 15 वर्ष साजरा करत असताना आम्ही इथं एक धार्मिक भावना आणि सर्वांच्या ह्या प्रेरणेतून करत असतो। आणि हे करत असताना आम्हाला सगळ्या गावकऱ्यांची आणि भक्तांची आम्हाला चांगल्या पद्धतीनं साथ असते। बोलून मी शुभेच्छा देतो। ही दीपोत्सवाची परंपरा ह्या परंपरेची सुरुवात कशी झाली, आरंभ कसा झाला, जाऊन घेऊया पर्वप्रेमी मनोहर यादव सरांच्याकडून। सर नमस्कार। नमस्ते। काय सांगाल या उत्सवाची सुरुवात, आरंभ कसा झाला? नमस्कार, मी शिवप्रेमी मनोहर यादव। खरं तर आमचा पाटणचे ग्रामदैवत आहे श्री लक्ष्मी देवी आहे, आणि गेली 14 वर्षापूर्वी या स्थानिक परिसरामध्ये असलेल्या तरुणांनी असं ठरवलं की त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे दिव्यांची पौर्णिमा। जसं की आपण सागावमध्ये पाहतो की शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे, त्या ठिकाणी पौर्णिमा व्हायची, परंतु पाटणचं असलेलं ग्रामदैवत, या ग्रामदैवतेच्या ठिकाणी असं जर दिव्यांची रोषणाई आपण केली आणि जी पौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी केली तर लोकांच्या पुढे एक आदर्श तयार होईल। आणि जी ज्याला आपण संस्कृती म्हणतो, संस्कार म्हणतो, ते संस्कार आणि संस्कृती जतन करण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपण अशा धार्मिक कार्यामध्ये, अध्यात्माच्या कार्यामध्ये सहभागी असले पाहिजे।
14 वर्षापूर्वी हे सगळे मोरे बंधू असतील, विशेष समाजसेवा संघ मोरे गेले आहेत, आमचे सहकारी यशवंत जगताप आहेत, श्रीमंत आपले पाटणकर सगळे फॅमिली सगळे श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचं जे कुटुंब आहे ते कुटुंबाची प्रचंड मोठी श्रद्धा आहे देवावर आहे. आणि मग त्रिपुरी पौर्णिमा जसं त्रिपुराचा वध झाला, त्या असुरांचा वध झाला आणि चांगली संजीवनी मिळाली देवदेवतांना सुद्धा. तर या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं मग या परिसरामध्ये अशी लक्ष लक्ष दिव्यांची रोषणाई करून आता किती दिवे आहेत तिथं? आता दिव्यांची संख्या किती आहे? आपण 4-5 हजाराकडे दिवे लागले आहेत. म्हणजे 5,000 मंदिर दिवे आहेत रे मंदिराच्या परिसरामध्ये. आणि प्रत्येक भक्त आपल्या दारामध्ये अंगणामध्ये हे दिवे लावणी प्रकाश परंपरा. या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळीजण म्हणजे पाटणमधले आमचे सगळे युवक बंधू असतील किंवा गावातले सर्व लोक असतील हे अगदी उत्साहानं आम्ही हा सण साजरा करतो. आणि याच्यामुळे आम्हाला पुढे आणखीन काहीतरी करावं किंवा गावासाठी काहीतरी करावं ही एक आम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे आम्ही उत्साहानं हा सण साजरा करतो. नमस्कार मॅडम, शुभेच्छा द्या. आज उभायत आहात नाही का? शंकर पार्वती लक्ष्मी नारायणाची जोडी आज इथं आहे. या कार्यक्रमानिमित्त सर्वांना शुभेच्छा. पाटणचं ग्रामदेवत आहे हे सगळं आनंद तांबेचं श्रेय आहे. हे त्यांनी सुरुवात केल्या, त्यांच्या मागून आम्ही त्याला साथ देण्यासाठी इथं आमच्या पाटणचं ग्रामदेवत आणि नाय लक्ष्मी भैरीच्या नावावर त्यांच्याबरोबर आम्ही साथ देतो. आपण पाहत आहात की भाविक येत आहेत. भाविकांची गर्दी खूपच वाढत चाललेली आहे. केडी चव्हाण सर देखील आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, किती वर्षापासून ही परंपरा राबवली जाते? आपले 14-15 वर्ष आहे. अत्यंत चांगलं लोकांचं सहकार्य असतं आपल्याला पाटणवासियांचं. कारण हा जो उत्सव आहे तो पाटण समस्त पाटणवासियांच्या वतीनं असतो. सर्व पाटणवासियांच्या यात सहभाग असतो, त्यांचं सहकार्य असतं, त्यांचं मार्गदर्शन असतं. ते मार्गदर्शन घेऊन आम्ही हा उत्सव साजरा करत असतो. जवळजवळ आपण 7 ते 8 हजार दिवे लावतो. त्याचबरोबर इथं असतात, परत इथं 3 देवळ आहेत आणि एक शिवलिंग म्हणून आहे, तिथं सुद्धा असतो. गावातल्या प्रत्येक मंदिरात धार्मिक काम व्हावं एवढीच इच्छा बाळगून हा आपण समारंभ किंवा हा उत्सव साजरा करत असतो. आजोबा काठी टेकत आला, तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? एक नंबर आहे कार्यक्रम. पाटणचं ग्रामदैवत श्री नीना देवी व लक्ष्मी देवी आणि त्यांचा भाऊ भैरवनाथ टोळवाडीचा भैरवनाथ, तो भैरवनाथाची पालखी आल्याशिवाय आईसाहेबांची पालखी गावात फिरत नाही. नमस्कार. पाठीमागच्या एका लाईव्ह मध्ये आपण ऐकलं होतं, पाटण लाईव्ह आपण केला होता, की ही रांगोळी कोण काढतं. इथून इथपर्यंत 4 रांगोळ्या मोठ्या आहेत. ही रांगोळी कोण काढतात? इतकी सुबक रांगोळीचं हे कोण आहे हा रांगोळीकार? तर मला सांगायला अत्यंत आनंद होता. आपण जाऊया त्या व्यक्तीकडे. संजीवनी, नमस्कार. रांगोळीची मानकरी तू आहेस, बरोबर? सगळ्यांनाच प्रश्न पडला सतर्क प्रेक्षकांना की रांगोळी एवढी छान काढली, कोणी काढली? माझं नाव सौ संजीवनी सागर खांडके. मला चव्हाण सरांचा तसेच गुरव काकांचा नेहमी फोन येतो की संजीवनी आहेस का रेडी. मला इतका आनंद होतो की आपल्या पाटणमध्ये आपल्या ग्रामदैवतेची सेवा करण्याची संधी अगदी छान प्रकारे मला मिळते आणि त्या संधीचा मी नक्की फायदा घेते आणि मी लगेच तयार होते. संजीवनी, प्रेक्षकांना कळू दे की इतकं छान स्किल हे कसं काय तुला अवगत कसं झाली ही कला रांगोळीची? म्हणजे लहानपणापासूनच मला आवड होती आणि आवड असल्यामुळे बाकी तिथे क्लास वगैरे काही केलेलं नाहीये. किती वेळ लागला आहे? साधारण 1.5 तास 4ही रांगोळ्या काढण्यात 1.5 तास केला. काय वाटतं रांगोळी काढायला? मनोभावे सेवा करत होते देवीची, आपोआप चालत गेले आणि डिझाईन वगैरे सुचत गेला. नामदेवांची गाथा लिहिणारी ही संजीवनी खांडके आपल्याला माहित आहे सतर्क प्रेक्षक. आणि आज रांगोळी काढली. आज रांगोळीचा या त्रिपुरारी पौर्णिमा लक्ष्मी देवीच्या या मातेचा मान दिला आहे. संजीवनी खरंच तिचा आभार आहे. आपण पाहतोय आणि या सुंदर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आपण त्यांचा आभार मानतो. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक सह संतोष जगदाळे, सतर्क न्यूज, पाटण.